सगळ्या महाराष्ट्रात नाही तर पुऱ्या भारतामध्ये बदनाम झाली। अंजली भारतीबाई फार फटकारल्या तोंडाची गायिका आहे। चिवरी घेतला तरी माय बोलतेच हो। आता तुम्ही सांगा, पहिले तरी खोटं बोलता आलं, आता चिवर घेतल्यावर खोटं बोलू का? आता चिवर घेतल्यावर तर खरं बोलायला लागेल की नाही? कारण माझ्या आता माहिती पाय लंबेकर, टेन्शन घेऊ नको। कारण माझ्या बापाने मला सांगितलं वाघाला वाघ आणि गाढवाला गाढव म्हणणं। माझ्यापासून जर कोणाला अपेक्षा असेल का मी गाढवाला वाघ म्हणावं तर ते मला अजिबात जमत नाही। कारण 100 वर्ष बकरी बनून जगल्यापेक्षा एक दिवस वाघीण बनून मरण पसंत करेल। क्योंकि हिजड़ की जिंदगी मैं नहीं जी सकती बाबा। जीऊंगी तो शेर की तरह, मरूंगी तो शेर की तरह। आणि ते मरा फरायला काल तरी भीती लागत होती, पण चिवर घेतला आईची शपथ, जीवनाचा अर्थ कळला आम्ही काय आहोत, जीवन काय आहे, काय किती दौलत कमावा, नाव कमावा, काय जाते आणि काय राहते जगपर्यंत हे समजत नाही। कारण सर्व अनित्य आहे। दादा शिट्टी सांभाळ, सर्व अनित्य आहे, काहीच जात नाही सोबत। काय राहते आणि काय जाते याचा अर्थ जेव्हा कळला त्यानंतर खरा जीवाचा सार समजला। म्हणून कोणी म्हणते की यांचं आरक्षण रद्द झालं पाहिजे, कोणी म्हणते यांची अट्रॉसिटी रद्द झाली पाहिजे, कोणी म्हणते यांचं संविधानच बदललं पाहिजे। तुम्हाला काय वाटते, संविधान बदललं पाहिजे? कोणाकोणाला वाटत नाही? बायाला फक्त 4-5 बायाला वाटते बदललं नाही, बाकीच्या बायाला वाटते बदललं पाहिजे। इमानदारीच्या ना संविधान बदललं का नाही तर माणसापेक्षा बायाची शक्ल जाईल तेला मिठानं चांगलं। हा, कारण संविधानाचा फायदा माणसापेक्षा बाया जास्त घेतात। काल कसं होतं, आमच्या मायला, आमच्या आजोबा, आमच्या आजीला, आमच्या आजोबांनी, आमच्या मायनी कुत्र्यानं रक्त चाटेपर्यंत मारलं, पण त्याची बिचाराची घराच्या बाहेर निघायची हिंमत झाली नाही। आता सुभाष भाऊ एक झापडका मारली तर बायको शिटीच 98 करायला जाते पोलीस स्टेशन आहे की नाही? म्हणजे त्याचा सगळ्यात फायदा संविधानाचा कोणाला आहे? बायाला। म्हणून कोणाकोणाला वाटत नाही संविधान बदललं पाहिजे? हात फोडून सांगा मला। हा, आता सगळ्याला वाटते नाही, पुरेच वाढले रे। कधी कधी समजत नाही, त्याला सांगायला लागते ते काय काय काही घराच्या बाहेर बाया निघत नाही आणि नवरे द्यायला घराच्या बाहेर निघू देत नाहीत। काही काही नवऱ्याला भीती वाटते, आता बाया हुशार झाल्या ना। म्हणून कोणी म्हणते संविधान बदललं पाहिजे। आता मागे तुम्हाला माहित आहे मी कोण्या पक्षाची नाही। सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की मी कोण्या पक्षाची नाही, मी फक्त आंबेडकरी मोमेंट विचाराची या चळवळीची गायिका आहे। मी कोण्या पक्षाची नाही, मला कोण्या पक्षाची लेनदेणी नाही, आणि मी कोणाच्या विरोधातही नाही। मी कोणाच्या विरोधात नाही, मी त्याच्या विरोधात आहे जो बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधात आहे, जो बाबासाहेबांच्या विरोधात आहे। आईची शपथ जो बाबासाहेबांच्या विरोधात असून त्याच्या मायला म्हणजे आता ते चिवर घेतलं बोलतायत। म्हणून मला कोणा पक्षाची भीती वाटत नाही, मला कोणाची लेनदेन नाही। कारण सरकार कोणाची असो रे, सरकार कोणाचे असो, राज्य तुम्हाला संविधान बघूनच करावं लागेल। म्हणून म्हणायचं की आता तुम्हाला माहित आहे, आता तुम्हाला माहित आहे या देशाचे गृहमंत्री अमित शहाजी म्हणत होते म्हणे आंबेडकर फॅशन हो गया है म्हणे, बराबर की नाही? जितने बार आंबेडकर का नाम लेती उतने बार अगर आपने भगवान का नाम लिया तो आपको स्वर्ग नसीब हो जाएगा म्हणे। तुम्ही बघितलं का स्वर्ग? बघितलं कोण? कारण आम्ही विज्ञानवादी लोक आहोत। आम्ही स्वर्ग नरकावर काही आमचा विश्वास नाही आहे की नाही? आम्ही जे सत्य पाहतो त्याच्यावर आमचा विश्वास आहे। तरी सुद्धा अमित शहाजींना माझ्या शुभेच्छा आहे। त्यांना वाटत असं का देवाचं नाव घेतल्यानं स्वर्ग नशीब होते, तर माझ्या पूर्ण पार्टीच्या वतीनं, माझ्या पुऱ्या समाजाच्या वतीनं मी आत्ताच अमित शहाला श्रद्धांजली वाहतो की भगवंता निसर्ग यांना लवकरात लवकर स्वर्ग नशीब हो। आहे की नाही? आणि स्वर्गात गेल्यानंतर तिथून द्या म्हणा, एखादा व्हिडिओ कॉल करा म्हणा, मला दाखव म्हणा स्वर्ग कसा आहे, त्यामध्ये नाही का यायचा विचार करेल मग मी। कारण आता कालच्या सारखं थोडी राहिलं, आता तर कुठली जागा आपण व्हिडिओ कॉल करून दाखवू शकतो, तिथं काय आहे तिथं जा म्हणा, स्वर्गात तिथून व्हिडिओ कॉल करा मला, मग मी यायचा विचार करेन स्वर्गामध्ये। म्हणून म्हणायचं कि तुम सालो आ जाते हो कभी भी हमारे जाति पर, और वार करना है तो बुजदिलों करके दिखाओ छाती पर। वार करना है तो बुजदिलों करके दिखाओ छाती पर, ये झूठ नहीं इतिहास गवाह है भाई दीपक, क्योंकि कुत्ते भौंकते रहते हैं ऐसे चलने वाले हाथी पर, ऐसे चलने वाले हाथी पर, ऐसे चलने वाले। ये कहना है कि भीम जी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे। कारण कोणी म्हणते संविधान बदललं पाहिजे। संविधान आमचं घास आहे, संविधान आमचं श्वास आहे, संविधान आमचं ताट आहे, आणि त्या ताटात
कोणी जहर घालवण्याचं काम करत असेल तर बाबासाहेबांची बसलेली औलाद त्यांना भर चौकात जहर पाजल्याशिवाय राहतील नाही. म्हणून म्हणायचं की भीमजी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे. बात ना करना संविधान की नहीं तो तुम्हारी टांगे तोड़ देंगे. टांगे तोड़ देंगे बेटा. बात ना करना संविधान की नहीं तो तुम्हारी टांगे तोड़ देंगे. अरे आज से दावा है तुझे जय भीम वालों का अमित शाह. अगर हमारे बाप के बारे में कुछ कहा तो साले तेरा टकला फोड़ देंगे. तेरा टकला फोड़ देंगे. साले तेरा कारण माग शेर म्हणायची. कारण मी सांगितलं तुम्हाला मी कोणी नेते फेत्याच्या विरोधात नाही. जो बाबासाहेबांच्या विरोधात आहे जो संविधानाच्या विरोधात आहे तो कोणी चालते. मग मला माग नरेंद्र मोदीजीला बोलत होती त्यातपर्यंत ठीक आहे. जसं शहाला बोलणं चालू केलं लगेच मला फोन. लय झालं तुझं आता टपर टपर. तुला बकऱ्यासारखं कापल्याशिवाय राहू नये. तुझी कंदुरी केल्याशिवाय राहू नये. मी त्याला म्हटलं रे बकऱ्यासारखं कापाच्या पहिले एक लक्षात घेजो. कापण्याच्या अगोदर एक काम करजो. कुठलं? मला ज्या वेळेस कापशील ना तर माझ्या रक्ताचा एकही बूंद जमिनीवर पडू देऊ नको. जर एक रक्ताचा बूंद पडला जेवढे रक्ताचे बूंद जमिनीवर पडेल तेवढ्या माझ्या समाजात अंजली भारती पैदा झाल्याशिवाय. म्हणून राजनीति में थोड़ा चलना पड़ता थोड़ा रुकना पड़ता. समाज सेवा में सूखी लकड़ी की तरह सूखना पड़ता. वसूल के लिए विष्णु लालच पर थूकना पड़ता. और भीम जी के संविधान के आगे सभी को झुकना पड़ता. सभी को झुकना पड़ता. संविधान के आगे ज्यांना असं वाटते की संविधान बदललं पाहिजे त्यांना मी म्हणतो की बिंदास तुम्ही संविधान बदला. हो ना. माझी काहीच म्हणाई नाही. सपोर्ट करतो उलटा त्यांना. ज्यांना असं वाटते की संविधान बदललं पाहिजे त्यांना सपोर्ट माझा. पण संविधान बदलवण्याच्या अगोदर संविधान लिहिण्यासाठी एखादा तुमच्या मायचा असेल तर त्याला आणा सांगा ना संविधान लिहायला. एवढ्या मोठ्या नागपुरात कुठं फिरत असाल लपला असाल बसला असाल जेवत असेल त्यांनी इथं घेऊन या. नाही झाला उष्णा तरी घेऊन या. नवरा उष्णा असते का? काय बेकार माणूस आहे. नवरा सक्का किंवा सावतर नसते सक्का असते फक्त. बापा तुम्ही जाता की काय उसने कुठं? 200 रुपये किराया या माणसाचा. सांगा आता काय नवरा उष्णा असते का? म्हणून बाबासाहेब आपले कोण आहे? आवाज आला पाहिजे. बाबासाहेब आपले कोण आहे? भाऊ बहिणींनो भाऊ बहिणींनो माय बहिणींनो भाऊ बहिणींनो माय बहिणींनो बाबासाहेब आपले भाऊ बहिणींनो माय बहिणींनो बाबासाहेब आपले भाऊ बहिणींनो माय बहिणींनो बाबासाहेब आपले आपले कोण आपले कोण आपले कोण आपले कोण आपले 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 कोण. माय माय माझ्या लालाची 2 वर्षाची पोरगी आहे. माय जसं म्हटलं तशी म्हणते बाप बाप. आणि तुम्ही याच्या मांजरी बाप हे ना. म्हणजे जेवढी म्हणून राहिली बाप त्याचा बाप आणि बाकीच्या सावतर बाप की काकावर नाही का? बाबासाहेब आपले कोण आपले कोण आपले कोण आपले कोण आपले कोण आपले 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 कोण. तुम्ही यायच्या पाहिजे लय लाड झाला यायचा. आवाज नाही निघायला. तोंडातून आवाज नाही निघून राहिले. नवऱ्या संघ भांडण्यासाठी तर असेच शौक होत असत. 4 घरात आवाज जात असत. इथं ते कसं असते माहिती का? पहिले नवीन लग्न झालं बायको जाते पहिल्या दिवशी नवऱ्याला उठवायला. अहो उठा ना नाश्ता बनवला. चाय माझ्या हातची पिऊन बघा तुम्ही. आज पहिला दिवस मी लय टेस्टी चाय बनवते. आणि महिना झाला 6 महिने झाले 1 वर्ष झालं तर मग विषय सोडून द्या. गेली उठाय साखर कंद्या झोपलाच असं काय उठणं म्हणते लवकर. कामावर जात नाही का? हे अशासारखं करू नका. नवीन आली तर ते नाही का? जो बाबासाहेबांच्या गाण्यावर टाळी वाजवत नाही, जो महापुरुषांच्या गाण्यावर प्रबोधनावर टाळ्या वाजवत नाही, आईची शपथ त्याची औलाद उद्या ट्रेननं टाळ्या वाजवल्याशिवाय राहत नाही. मग तुम्हाला माहित आहे ट्रेननं कोणत्या टाळ्या वाजतात? त्या मधातल्या टाळ्या वाजतात ना, इकडले ना तिकडले. बरोबर की नाही? कारण हे बा हा माणूस बघा माझ्यासोबत आहे कोरस करायला. 2 वर्ष झाले त्यांना, 3 वर्ष झाले पॅरेलस मारला. हाती गेला आणि पाय गेला.
तुम्हाला माहित आहे जेव्हा पॅरेलस मारतो तर हा पुरा भाग जातो सुभाष भाऊ, तोंडही जातो, पण हात गेला पाय गेला पण तोंड सही सलामत आहे. का? कारण बाबासाहेबांचं गुणगान करते. जो बाबासाहेबांचं गुणगान करेल, जो बाबासाहेबांना विसरणार नाही, त्याला जीवनात कमी पडत नाही. आणि जो बाबासाहेबांना बेमान होतो त्याच्या तोंडात किडे पडल्याशिवाय राहत नाही. बाबासाहेब आपले बाबासाहेब आपले तो आपले कोण आपले कोण आपले कोण आपले कोण आपले 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 जय भीम. गर्वानं जय भीम करायचं आपल्या बहिणीला. ते इंग्रजासारखी विदेशातली रुढीने आणायची हातात हात, ते काय फिल्म सिटीतले तिकडे गड्याला गडाही मिळवतात. आपण असं गर्वानं जय भीम करायचं. बाबासाहेब आपले थांबारे गडबडवालीची हो थांबारे. बाबासाहेब जर नसतात आमचं काय झालं असतं. नवरे तुमचे लोक त्याच्याकडे शेण काढत राहिले असते, तुम्ही त्याचे भांडे धुत राहिले असते आणि त्याचे इटाळ्याचे कपडे धुत राहिले असते. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईने भट्टा बामणाच्या पोरी आमच्या घरी भांडे घासायला आहेत, कपडे धुवायला आहेत. कोणामुळं? मग कसा आवाज झाला पाहिजे? आपले कोण आपले कोण आपले 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 कोण. दम आहे आता पुरुष मंडळी. कारण यायनं छका घेतला का? कारण आता बाई नाही तर काही नाही. कारण नारी निंदा मत कर प्यारे नार हिरे की खान है. नारी निंदा मत कर प्यारे नार हिरे की खान है. उस नारी से पैदा हुए हे भीम बुद्ध भगवान है. भीम बुद्ध भगवान. कारण पोलीस मध्ये बघा बाई, डॉक्टर बघा बाई, पायलट बघा बाई, कंडक्टर बघा बाई, इथं बघा बाई, इथं बघा बाई. माणसाची झाले बैल बायका करण तेच होईल असा जमाना आला. आता काही राहिलं नाही. आता आमची बहीण जाते ड्युटीवर. कारण नवरा जर पोलीसवाला आहे तर बाई आमची PS आहे. असा जमाना आहे आता. आणि ड्युटीवर जाते तिथून फोन करते. फोन लागते बघ तिथून फोन करते. अहो पियाचे पप्पा मला की नाही थोडा वेळ होणार आहे, माझी डबल ड्युटी लागली. काही हरकत नाही. 2-3 चपात्या टाकून घ्या काय. वा वा. पियाचे पप्पा 2-3 चपात्या टाकताना पियाच्या मम्मीची वाटी बघत बसतात. असा जमानाला आता. मागचे पुरुष मंडळी. बाबासाहेब आपले कोण आपले कोण आपले कोण सांगा 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 कोण. आमचे बाप आमचे बाप आमचे बाप आमचे बाप आमचे आमचे आमचे. बाबासाहेब आपले बाबासाहेब आपले रक्ताच्या बापाने आम्हाला जन्म देऊनी हिमाने घडविले. मी महिला मंडळावर जास्त वेळ लक्ष का देत आहे, महिला मंडळाला का बोलत आहे विचार करा तुम्ही. 25 डिसेंबर 1927 मध्ये बाबासाहेबांना मनुस्मृती जाळली. मनुस्मृती सांगत होती की नवरा मेला की नवऱ्या संग बाईनं सती जावं. 2 दिवस जरी लग्नाला झाले तरी बाईनं सती जावं. 2 लेकरं जरी असले तरी बाईनं नवऱ्या संग सती जावं. म्हणजे विधवा बाईला इथं जगण्याचा अधिकार नव्हता. बरोबर ना? विधवा बाई इथं जगण्याचा अधिकार नव्हता. मनुस्मृती सांगे की विधवा बाईनं नवऱ्या संग सती जावं. अरे विचार करा तुम्ही. मनुस्मृती सांगे की विधवा बाईनं सती जावं, पण माझ्या बाबासाहेबांचं संविधान सांगते इंदिरा गांधी विधवा असून तिला सुद्धा या देशाचं पंतप्रधान केलं माझ्या बाबासाहेबांच्या संविधानाने. विचार करा तुम्ही. सारे लोक म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असते. मग ते बहीण असो, मैत्रीण असो, आई असो, मुलगी असो की पत्नी असो. बिलकुल खरी गोष्ट आहे. प्रत्येक पुरुषाच्या मागे. कारण जर चांगली बायको भेटली तर त्याचं जीवन स्वर्ग झाल्याशिवाय राहत नाही. आणि जर वाईट बायको भेटली तर कामावून घरी यायची त्याची इच्छा होत नाही.
खरंच इच्छा होत नाही काय जाऊ यार म्हणते माझं जीवन खराब झालं. आमच्याच वस्तीत 2-3 पोरांचे लग्न झाले. एका पोराला विचारलं तर एक म्हणते अरे यार अरे गेला नाही घरी. हा तर म्हणते अरे यार घरी जायची इच्छा होत नाही बे एवढी कटकटीनं परेशान झालो काय करू उगीच लग्न केलं बे म्हणते. आणि जर बायको मिळाली चांगली तर इमानदारीच्या ना त्याचं काम कधी संपते आणि घरी कधी जातो. भले त्याच्या घरात काही खायला नसो पण तरी सुद्धा त्याची घरी जायची इच्छा होते. म्हणजे बाईवर मी ह्यासाठी एवढं बोलत आहे की तुम्ही जे करू शकता कोणी करू शकत नाही. कारण आमचा कालचा दिवस कसा होता. विहारात कोण कोण जाती हात वर करून सांगा मला. वा वा क्या बात आहे. काही जात नसेल तर जात जा कारण विहारात जाणं फार महत्वाचं आहे. काल आम्हाला खायला मिळत नव्हतं आज आमच्याकडून खाणं होत नाही. काल आम्हाला खायला मिळत नव्हतं आज आमच्याकडून खाणं होत नाही. एवढा माज झाला आम्हाला की बुद्ध विहारात वंदनेसाठी आमचं जाणं होत नाही. वंदनेसाठी आमचं जाणं होत नाही. कारण आमचा जमाना काल कसा होता. जय भीम. आमचा जमाना कसा होता बाबासाहेबांच्या पुण्याने आमचा जमाना कसा आला. काल नुसतं लेकर पैदा करा आणि नवऱ्याला भाकरी करून खाऊ घाला नुसतं चूल आणि मूल बरोबर की नाही. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याने आमचा जमाना कसा आला. आज जर बाईने म्हटलं नाही म्हणते मला लेकरू नाही होऊ द्यायचा आहे बेबी टेस्ट करू नाही तर दत्तक घेऊ म्हणते तर नवऱ्याची हिंमत होत नाही. कारण नवऱ्यापेक्षा बायका जास्त शिकलेले आहे त्याच्यामुळे नवऱ्याची चालन कुठं बरोबर की नाही. आणि कालच्या जमान्यात होतं माझी माय म्हणे मला एक दिवस म्हणे माझी सासूबाई जवानच होती माय म्हणे पण माझा सासरा मेला म्हणून म्हणे नाही तर माझा सासूला देखील लेकर होत होते म्हणे. हो मी म्हटलं माय अधिक होत होते म्हणजे किती होते हो म्हटलं. हा काय माय म्हणे फक्त 21 तर होते म्हणे. म्हटलं 21 माय 2 लेकरात आम्ही भागड्या मशा होतो म्हटलं. तुझी सासू 21 तरी दंड पिकअप सन्नावरेच त्या सासूचं तरी म्हणतं का अधिक होतच होते. कमाल झाली बाबा म्हटलं. बरं झालं तेव्हा कोरोना जर असता तर कामच भारी खंडीला पेंडीच बांधली असती. बाबासाहेब त्याला करून दादा क्लिअर थोडं तुम्ही वाजवा रे. आवाज रिटर्न येऊन नाही राहिला का. रिटर्न येऊन नाही राहिला का. त्या गुजरात पेक्षा चांगला साऊंड आहे ना. जे चांगलं भेटते ते इतरल्यासारखे करते ते फक्त देऊ का यायचे. आमची 2 व्हीलर जात नाही आणि तिथं का पार्किंग तुमच्या माईची करून आली होती का रे हराम करू तुम्ही तिथं. फुलचंद मानवटकर धर्मपाल कापसे भाऊ मंडप यांच्याकडून 200 रुपये आले. तिथं मागं ते पार्किंग काढले काय होतं गाड्याची पार्किंग. अरे आमची जेव्हा गाड्या जातात तिथं दीक्षाभूमीला पूर्ण समाज येतो माझा तेव्हा 2 किलोमीटर पासून रोड बंद असतात बरोबर. सायकल जात नाही आमची मग गाड्या काय जाते यायच्या मायाच्या डिलिव्हरीसाठी तिथं पार्किंग करून आले होते का. हा तिथं म्हटलं तर म्हणजे इथं बाबासाहेबांच्या गाण्याला परमिशन नाही. इथं बाबासाहेबांच्या कोणत्या याला परमिशन नाही. भिक्खू संघाला परमिशन नाही. आणि नरेंद्र मोदी तिथं आले सकाळी त्याले मस्त सिक्युरिटीच्या साथ आतमध्ये नेलं धोका यायच्या मायचा नवरा होता का असं म्हटलं. म्हणजे मग अंजली भारती म्हणते काही बोलते म्हणते जे खरं आहे ते बोलू नये का. म्हणजे आमच्या बापाचं तिथं सगळं सांडलेलं आमच्या बापानं आम्हाला सर्व दिलेलं आम्हाला तुम्ही म्हणता परमिशन नाही आणि मनुवाद्याचे तिथं तुम्ही आतमध्ये नेऊन मिटिंगा करता हराम करो. म्हणून आज अंजली भारती जागृत झाली. दीक्षाभूमीवर आम्ही लक्ष दिलं पाहिजे. माझा पुरा समाज जागृत झाला पाहिजे. झोपलेलं राहू नका तुम्हाला सांगतो मी. म्हणून आज आम्ही बुद्धगयासाठी लढा देत आहोत लढा देऊ. अरे आम्ही 1956 नंतरचे बुद्ध आहोत. 1956 अगोदरचे बुद्ध नाही आम्ही. 1956 अगोदरचे जे बुद्ध होते ते शांतवादी बुद्ध होते. आताचे बुद्ध 1956 ते क्रांतिवादी बुद्ध आहे. कारण 1 जानेवारी 1818 मध्ये भीमा कोरेगाव मध्ये 500 महाराज 28,000 पेशवे कापून टाकले होते. आम्ही त्या महाराची औलाद आहोत आम्ही. आज काल 56 कापले रे. आज दीक्षाभूमीचा विषय असेल कोणता बौद्ध गयाचा विषय असेल आईची शपथ काल 56 माणसांना कापले. आज जर 100 बाया नाही कापतील तर मला आधी इथं काय म्हणता तुम्ही. मी तर तुम्ही विचार नका करू माझ्या माग. 100 ने मानाने 200 जर लागले ना त्याचं मी काय कापून टाकन माझा अंदाज नाही. लय डेंजर काम आहे माझं संगच असते माझं. भल काहीच कापून टाक तुम्ही. हा ते सुभाष भाऊला माहित आहे 50 तुमच्या तुम्ही 50 पाहिजे मी 150 200 एकटीच घेतो मी. हा म्हणून म्हणायचं जहाँ तुमने किया है बसेरा जहाँ तुमने किया है बसेरा करो महाबोरी मोटा हमारा.
हा विष्णूचा अवतार आहे. तुमचा विश्वास आहे का? बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे. तुमचा विश्वास आहे कोणाचा? कोणाचा विश्वास आहे तुम्ही सांगा मला. नसेल तर हात वर करून सांगा की नाही म्हणून. आहे कोणाचा विश्वास? आणि हे म्हणतात बुद्ध विष्णूचा अवतार आहे. सुभाष भाऊ, जर बुद्ध विष्णूचा अवतार आहे तर मग हराम करो तुमच्या घरात बुद्ध काऊन नाही रे? हो, पाहिजे होता. बुद्ध जर विष्णूचा अवतार आहे तर तुमच्या घरात बुद्ध पाहिजे होता, बुद्धाची फोटो पाहिजे होती, बुद्धाची मूर्ती पाहिजे होती. चिवत्या समजता का रे आम्हाला? तुम्हाला काय वाटतं आम्ही भान खेळून आलो? तुम्हाला शनिवारी दिसून राहिलो आम्ही? अरे ज्याच्या शनी होत्या त्याच्या बाबासाहेबांना कापून टाकल्या, तुम्ही आम्हाला शनिवारी समजून राहिले. बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे आणि या भामट्याच्या घरात बुद्ध दिसत नाही. मग बुद्ध विष्णूचा अवतार होता, बुद्धाच्या मूर्त्या लावा तुमच्या घरात. ते पटकन तुम्हाला माहित आहे राजा अशोक सम्राटनं 84,000 विहार बांधले होते. कोणाकोणाला माहित आहे? आणि का बांधले होते माहिती आहे का तुम्हाला 84,000? ते नको विचारू. नाही, विचारावं लागते ना. 84,000 विहार का बांधले होते माहित आहे? कारण तथागत भगवान बुद्धांना आम्हाला 84,000 उपदेश दिले होते. किती? 84,000. 84,000 बुद्धाने दिले होते. 82,000 बुद्धाने दिले होते. 2,000 त्यांचे शिष्य सारीपुत्राने दिले होते. म्हणजे 84,000 भगवान बुद्धांना आम्हाला उपदेश दिले. म्हणून राजा अशोक सम्राटनं 84,000 विहार बांधले होते. 84,000तून 84 जरी विहार दिसतात का? 14 नाही दिसतात. म्हणून म्हणत आहे बुद्ध करुणा के सागर है, सबको यहाँ ज्ञात है, ज्ञात है. और शांति ने क्रोध पर की तथागत ने मात है. अरे पराक्रमी चक्रवर्ती राजा अशोक सम्राट ने बुद्ध अपनाया भाई दीपक. तो तुम्हारी मेरी क्या औकात है? तुम्हारी मेरी क्या औकात? विचार करा तुम्ही, राजा अशोक सम्राट सारखं कोणी बलिदान देऊ शकत नाही. राजा अशोक सम्राटनी एवढा मोठा बुद्धाची प्रत्येक जागा. याच्या अगोदर मला वाटत होतं सुभाष भाऊ 2,500 वर्षापूर्वीचा इतिहास बुद्धाचा खरंच खरा असेल का? बुद्धाची अस्थि असेल का? बुद्धाचे दंतधातू असेल का? पण जेव्हा 3 महिन्याचं चिवर घेतलं आणि काश्य वस्त्रमध्ये बुद्धाचं एकही ठिकाण असं सोडलं नाही जिथं मी गेली नाही. मग श्रीलंका असेल, थायलंड असेल, कुठलं बुद्धाचं जिथं जिथं कुशीनगर, सारनाथ, लिंबुनी, कपिलवस्तू प्रत्येक ठिकाणी जाऊन बघितलं. तिथं गेल्यानंतर मला कळलं की बुद्धाचा इतिहास 84,000 2,500 वर्षापूर्वीचा नाही तर आजही तिथं गेल्यानंतर असं वाटते की बुद्धाचा इतिहास 2.5 वर्षाचा इतिहास आहे. आमच्यासाठी आजही जीवित इतिहास आहे. राजा अशोक सम्राटनं भगवान बुद्धाचं प्रत्येक असं ठिकाण आमच्यासाठी कैद करून ठेवलं. राजा अशोक सम्राट सारखी कोणी कुर्बानी देऊ शकत नाही. राजा अशोक सम्राटांना 2 लेकरं होते, संघमित्रा आणि महेंद्र. 2 लेकरं. संघमित्राचं लग्न झालं होतं. संघमित्राला 1 मुलगा होता. पण राजा अशोक सम्राटनी एका भंतीजीला विचारलं का भंतीजी मैंने इतना सब बुद्ध का किया, माय मावल्यांनो टाइमपास म्हणून ऐकू नका, विषय डोक्यात धरून घ्या माझं. कारण गायिका माझ्यापेक्षाही चांगल्या येतील, माझ्याहून सुंदर गाणे गाऊन जातील, पण जे विषय तुमच्या समोर सादर करत आहो महाराष्ट्रातली कुठली गायिका तुमच्या समोर विषय सादर करणार नाही. राजा अशोक सम्राटची मुलगी संघमित्राजीला 1 मुलगा होता. लग्न झालं होतं आणि मुलाचं लग्न व्हायचं होतं महेंद्र. राजा अशोक सम्राटला एका भंतीजीने म्हटलं, भंतीजीला विचारलं का भंतीजी मैंने बुद्ध का हर कुछ किया है, अभी कुछ कमी रह गया क्या? तेव्हा भंतीजी बोली कि तुम ना दायात नहीं बन पाए. दायात क्या होता है? अशोक सम्राट ने विचारलं दायात मतलब क्या? तर भंतीजी ने मतलब दायात मतलब जिसकी औलाद चिवर लेंगी वही इंसान दायात हो सकता है. तुम्हारी औलाद ने चिवर नहीं लिया, तुम दायात नहीं हुई. राजा अशोक सम्राट 8 दिवस घरात कोणासंग बोलले नाही. विचार करत बसले. पुरीचं लग्न झालं, पोरग लग्नाला आलं, कसं म्हणू की चिवर घे. तेव्हा महेंद्रनं राजा अशोक सम्राटला विचारलं की पिताजी 8 दिन से मैं आपको बहुत अस्वस्थ देख रहा हूँ, क्या हो गया? तेव्हा राजा अशोक सम्राट ने मतलब कि महेंद्र मैं इतना सब किया लेकिन मैं दायात नहीं बन पाया. तो बोले कैसे बनेंगे? जब मेरी औलाद कोई चिवर लेंगी तब मैं दायात बनूंगा. तेव्हा महेंद्र बोलला इतनीच बात, मैं चिवर लेता हूँ. आणि महेंद्रनं चिवर घेतलं. महेंद्रच्या नंतर संघमित्राला माहित झालं की मेरे पिताजी दायात तब बनेंगे जब हम चिवर लेंगे. नवऱ्याला हात जोडून माफी मागितली. काही पोरग तुझ्या हवाली करत आहो, माझ्या बापाने एवढं काही केलं, माझ्या बापाला मला दायात बनवायचं आहे म्हणून 1 पोरग टाकून, नवरा टाकून संघमित्रानं सुद्धा हमेशासाठी चिवर घेतलं आणि श्रीलंका मध्ये जाऊन बसली. विचार करा तुम्ही. जैसे दिया बलिदान ऐसे कोई दे नहीं सकता, और फैसला अपने जिंदगी का ऐसा भला कोई ले नहीं सकता. अरे योद्धा तो बहुत हुई इस धरती पर भाई दीपक, मगर राजा अशोक सम्राट जैसा योद्धा इस धरती पर पैदा हो नहीं सकता. इस धरती पर पैदा हो नहीं सकता.
एकवेळा मी सुरू झाली ना तेव्हा हार काळाचे लक्ष नाही माझं, एवढी भांडणी रात मला का गळत हार आहे म्हणून. एकवेळा सुरू झाली बा आता लक्ष आलं का कधी टाकला हात, मग लक्षात आलं सुभाष भाऊनं तिथं टाकलं म्हणून. म्हणजे विचार करा, बाबासाहेबांच्या विचाराची पेटलेली गायिका हो मी. मरायला ना मरायला भेणार ना मारायला भेणार. अच्छा, सागर चव्हाण इंजिनियर, त्यांच्या इकडून आमचे जे कोरसवाले आहे प्रभाकर भाऊ मेश्राम, कोरसवाले नाही ओरिजिनल गायकच होते, आणि यांचं नाव ओरिजिनल आम्ही ठेवलं घुंगरू से. घुंगरू है लेकिन इनको कोई बजा नहीं पाया अभी तक, ये दूसरे को बजा दिया. जहाँ तुमने किया है बसेरा, जहाँ तुमने किया है बसेरा, करो महाबोधि मोक्ष हमारा, करो महाबोधि मोक्ष हमारा. फिर से वो दिन आ जाएगा, फिर से वो दिन. जहाँ तुमने किया है बसेरा, जहाँ तुमने किया है बसेरा, करो महाबोधि मोक्ष हमारा, करो महाबोधि मोक्ष हमारा. फिर से वो दिन आ जाएगा, फिर से वो दिन आ जाएगा, ये महायुद्ध हो जाएगा. फिर से वो दिन आ जाएगा, ये महायुद्ध हो जाएगा. फिर से वो दिन आ जाएगा, ये महायुद्ध हो जाएगा. फिर से वो दिन आ जाएगा, ये महायुद्ध हो जाएगा. लागली तर म्हणू नका मग, कारण एक मीटर माप आहे मला. जहाँ तुमने किया है बसेरा, कारण आम्ही 1956 नंतरचे बुद्ध आहोत. आमच्या सोबत बुद्धाची शांती आहे, बाबासाहेबांची क्रांती आहे आमच्या सोबत, बरोबर की नाही. 100 वर्ष बकरी बनून जगल्यापेक्षा एक दिवस वाघीण बनून मरू आम्ही. कारण मिलिटरी चाहे कितनी भी बड़ी हो, कमाल तो महार बटालियन टीम का है. मिलिटरी चाहे कितनी भी बड़ी हो, कमाल तो महार बटालियन टीम का है. ये मोबाइल चाहे कितना भी भारी हो, कितना भी रंग देगा, ये मोबाइल चाहे कितना भी भारी हो, कमाल तो सारा सिम का है. सत्ताधारी जितने भी हो राहुल, कमाल तो संविधान के स्कीम का है. अरे लाल जी की गाड़ी किसकी भी हो दीदी, पेट्रोल तो मेरे भीम का है. हो जाएगा, आ जाएगा, हो जाएगा, बुद्धा गयाला माझा सीझन झाल्यावर तिथं बिहारला मी जाणार आहे. कमस कम 5,000 लोक घेऊन. कोण कोण माझ्या संग यायला तयार आहे बिहारला, तिथं अंशनसाठी जाऊन बसायचं आहे आम्हाला. कोण कोण जागृत आहे मला फक्त जागृत. मेंढाळ लोक हात वर करू नका, बाबासाहेबांचे लेकर हात वर करा इमानदारीच्यानं. गैले गुंगे येडे बुंगरे असे हात वर करू नका. कोण कोण येणार आहे माझ्यासोबत हात वर करून सांगा. क्या बात आहे. कारण ज्याची कंडिशन आहे त्याच्याजवळून पैसे घेईन, ज्याची कंडिशन नाही त्याला माझ्या खर्चानं नाही. जर माझ्याकडून नाही झालं तर समाजात 1-1 रुपया वर्गणी करेल तरी सुद्धा 5,000 लोक तिथे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. आणि तिथं जाऊन बिहारला तिथं जाऊन अंशन करणार आहोत. बिहार सरकारचे तिथं जाऊन पाणी शिरवणार आहोत मी इमानदारीच्यानं. कारण ते ओरिजिनल बिहार नाही आहे सुभाष भाऊ, ते बिहार नाही ते विहार आहे. काय विहार, कारण बिहारी लोक जे आहेत ना त्याला वी येत नाही. विशाल असून तर ते विशाल म्हणतात, विशुद्धानंद असून तर ते विशुद्धानंद म्हणतात. म्हणून त्या बिहारला त्यानं बिहार बनवून टाकलं. ते ओरिजिनल बिहार नाही, आमचं बिहार आहे ते. फिर से वो दिन आ जाएगा, भावराव कटके यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. क्यों कि धम्म की ताकत संस्कार में है, सच्चे संस्कारी बुद्ध विहार में है. जिस पेड़ के नीचे ज्ञान को प्राप्त हुआ बुद्ध को प्रथमा, जिस पेड़ के नीचे ज्ञान प्राप्त हुआ बुद्ध को प्रथमा, वो बोधि वृक्ष तो हमारे बिहार में है. वो बोधि वृक्ष लीलाधर धाबे महासचिव बौद्ध समाज एकता परिषद यांच्याकडून मला 200 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. परिवार को त्यागना एक मन में लगी याद है. साधी गोष्ट नाही, साधी गोष्ट नाही. इमानदारीच्या ना खरंच तुम्हाला वाटत असेल का मी बुद्ध समजला पाहिजे, तुमच्या जीवाचं सोनं झालं पाहिजे, माझ्या जीवाचं सोनं झालं. श्रीलंकेला गेले
जिथं भगवान बुद्धाचे ओरिजिनल दंतधातू ठेवले होते त्या ठिकाणी गेले. बाहेरून वंदन केलं, आतमध्ये कोणाला जाऊ देत नव्हते. फक्त दरवाजातून दिसत होते की एका बॉक्स मध्ये भगवान बुद्धाची दंतधातू ठेवली आहे. तिथून मी वंदन केलं आणि बाहेर येऊन बसली. एक मोठे भंतीजी आले आणि त्या तिथल्या भंतीजीला त्यांनी सांगितलं, बोले ये जो बैठे नाही माताजी, कारण माझं नाव तिथं बोधिचित्ता होतं पण मला अंजली माताजी म्हणायची. ये जो माताजी बैठे है ना, ये महाराष्ट्र से आए हैं, ये अम्बेडकरी मूवमेंट के बहुत बड़े सिंगर है बोले. इन्होंने 3 महीने के लिए चिवर लिया है. भंती जी उनको जरा दंत धातु के वंदन करने दीजिए. भंतीजी मला बोलली की तुम्ही बसा. मी 10 मिनिटं बसली. मोठ्या भंतीजीचे एक भंतीजी आली मला बोलवायला की आपको भंतीजीने अंदर बुलाया. मी आतमध्ये गेली. आता काय सांगू तुम्हाला, खरंच आतमध्ये गेले, जिथं भगवान बुद्धाचे दंतधातू ठेवले होते ते दंतधातूचं टोपलं असं उचलून आणलं भंतीजीनं माझ्या समोर ठेवलं आणि खोललं असं एकदम असं डायमंड मध्ये ठेवलेले ते दंतधातू काचामध्ये. आणि जसे त्याच्याकडे बघितलं माझ्या चेहऱ्यावर त्याचा प्रकाश पडल्यासारखा झाला. अरे बापरे भगवंता, मी आज भगवंताचे दंतधातू या नजरेनं बघत आहे. मी असं कोणतं कुशल कर्म केलं रे, मी असं कोणतं पुण्य केलं भगवंता की आज या काश्य वस्त्रावर मला भगवान बुद्धाचे दंतधातू पाहायला मिळत आहे. डोळ्यातून माझे अश्रू वाहत होते, इतकी रडत होती, अंग थरथर कापत होतं माझं. त्या भंतीजीनं ते टोपलं उचललं आणि माझ्या डोक्यावर ठेवलं. आईची शपथ, मला त्या दिवशी वाटलं की माझ्यासारखी पुऱ्या भारतात कोणी भाग्यशाली नाही. दंतधातू माझ्या डोक्यावरून खाली काढले, माझं अंग असं कापत होतं. भगवंता, मी असं कोणतं कुशल कर्म केले, कोणतं पुण्य केले रे. माझ्या काहीतरी आई वडिलांचे पुण्य असेल की हा काश्य वस्त्रामध्ये मला दंतधातू पाहायला मिळेल, ते पण श्रीलंकेला. कधी गेली असती? संसारात लेकरात घोरपळून राहू नका. तुम्हाला खरंच वाचत असं तर एकदा तुम्ही चिवर घ्या. आईची शपथ, तुमच्या जीवाचं जर सोनं करायचं असेल तर एकदा चिवर घ्या. पूर्ण जीवाचा अर्थ तुम्हाला कळायला शिवाय राहणार नाही. आमच्या बाया पांढऱ्या साड्या घातल्या की आम्ही बाई बुद्ध फॉलो करतो. आम्ही बाई नाही का बाई, पौर्णिमा असली का 12च्या नंतर आम्ही अजिबात जेवत नाही बाई. 12 वाजता माझा उपवास असताय बाई. उपास नाही बाय, 3 महिन्याचे जे उपास असतात की नाही आमचे, आम्ही त्याला उपास नाही उपोषक म्हणतात माहिती आहे. हिंदू लोकांमध्ये उपास म्हणतात, आमच्यामध्ये त्याला उपोषक म्हणतात. 12च्या नंतर आम्हाला काहीच खाता येत नाही, आम्हाला दाताला दात लावता येत नाही. आमच्या बाया 12 वाजता उपास सोडला, 4 वाजले का भगर होतं कीटक, कोणता साबुदाणा होतं कीटक, कोणतं केळं होतं कीटक, कोणता यापल होतं कीटक. आणि काय होय, फळ आले थोडी काही होते. माय म्हणते फळं खाऊ शकतो म्हणते, काजू बदाम खाऊ शकतो म्हणते, ड्रायफ्रूटला काही होत नाही म्हणते. नाही माय, तुमचा उपास म्हणजे शील तुटते. श्रामनेरला 10 शील, उपासकाला 8 शील, साधारण माणसाला 5 शील. जर खरंच तुम्हाला शिलेचं पालन करायचं असेल, नाही तर उपवास करू नका. पण पौर्णिमेच्या दिवशी जर करत असाल तर 12च्या नंतर तुम्हाला दाताला दात लावता येणार नाही. फक्त तुम्ही ज्यूस पिऊ शकता, तुम्ही दूधही पिऊ शकत ना, कारण दूध हे लहान लेकराचं जेवण आहे, म्हणून तुम्हाला दूधही पिता येत नाही. जर दूधही पेले तर तुमचं शील तुटल्याशिवाय राहत नाही. पांढरे कपडे घालणं म्हणजे बुद्ध फॉलो करणे नवी माय. एका कार्यक्रमात गेली, त्या ताई काय म्हणते मला, दीदी आज काही पौर्णिमा आहे की नाही म्हणे. म्हणून म्हणे नाही तर मटण केलं असतं म्हणजे तुमच्यासाठी. नाही काय म्हटलं, काही मटण करू नका, मी एकच टाइम जेवतो म्हटलं. तिथून आली त्यापासून संध्याकाळी काही जेवत नाही. आणि उपास राहते की नाही म्हणे, थोडंसं एवढं खिचडी करत असतो म्हणजे साबुदाण्याची. आता किचन कडे गेली, मी पाहतो का एवढी कढई भरून होती तिथं साबुदाण्याची. मी म्हटलं काकू किती जण म्हटलं खाणार आहे, मी एकटेच आहो माय म्हणे. माय म्हटलं उपास धरा दिवसभर चरा, कशाला धरतं माय, कोण म्हणते तुम्हाला धरा म्हणून. बुद्ध थोडी म्हणतात तुम्हाला उपास धरा म्हणून. बुद्ध तर हे म्हणत नाही की मला अगरबत्ती लावा, बुद्ध तर हे म्हणत नाही माझी पूजा करा. आम्ही बुद्धाची पूजा करतो, आम्ही बुद्धाला अगरबत्ती लावतो ह्यासाठी की आमचं घर प्रसन्न वाटते, ह्यासाठी की आमचं मन प्रसन्न वाटते, म्हणून आम्ही बुद्धाला अगरबत्ती लावतो. विहारात गेल्याबरोबर आम्ही मेणबत्ती लावतो, विहारात गेल्याबरोबर आम्ही अगरबत्ती लावतो. का लावतो? विहार एकदम प्रसन्न वातावरण होऊन जाते विहारामधलं, म्हणून आम्ही अगरबत्ती लावतो. फिरसे वो दिन प्रकाश काळे गुरुजी राजीव नगर त्यांच्याकडून 200 रुपयाले खूप खूप धन्यवाद. फिरसे वो दिन कोई मक्का मदीना जाते हैं, कोई 4 धाम की यात्रा करना चाहते हैं, और जिसे सच्चा धम्म का एहसास हुआ प्रथमा, वो लोग श्री बौद्ध गया में जाते हैं, वो लोग श्री बौद्ध गया में जाते हैं. चली आ रही है प्रथा, मंदिरों में हिंदू है, जास्त झाली, टप्पर टप्पर वाजवले, थोडी कमी कर. जे भी माझे भी एक आलीरबा भीमाची वागिन उठून सुरुवात झाली.
माया मोटघरे यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली मला खूप खूप धन्यवाद। चली आ रही है व्रता मंदिरों में हिंदू है, मंदिरों में हिंदू है, मंदिरों में हिंदू है, मंदिरों में हिंदू है। मस्जिदों में मौला देखो, चर्च में भी फादर है, 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 चर्च में भी फादर है। गुरुद्वारा सिख संभाले उनकी हकदारी है, उनकी हकदारी है, उनकी हकदारी है, उनकी हकदारी है। पंडितों के हाथ विहार ये तो दादागिरी है, ये तो दादागिरी है, ये तो दादागिरी है, ये तो दादागिरी है। 84,000 रुपये गिटकले रे तुम्ही आमचे। मिशन इंडिया टीव्हीचे संपादक मिलिंद भाऊ नरांजे यांनी 1,000 रुपयाचं बक्षीस दिलं मला। आमचे 84,000 VR तुम्ही गिटकले ते सगळे आमचेच होय। काशी मथुरा वो बालाजी हमारा, काशी मथुरा वो बालाजी हमारा, बनवाया अशोका ने ये सारा, बनवाया अशोका ने ये सारा, उसे वो दिन आ जाएगा कि महायुद्ध हो जाएगा, इसे वो दिन आ जाएगा, कि महायुद्ध हो जाएगा, इसे वो दिन आ जाएगा, कि महायुद्ध हो जाएगा, इसे वो दिन आ जाएगा, कि महायुद्ध हो जाएगा। सदियों से सुभाष भाऊ पीस मारू देत नाही बँडीवाल्याला, जमतच नाही. चालते पीस नंतर मारतो म्हणतो, पीस ऐकत नाही तर मला किती ऐकवायचं आहे यांना, हे सगळे टिटफॉट ठाट असतात। सदियों से डेरा डाले बैठे मनोवादी है, बैठे मनुवादी है, बैठे मनुवादी है, बैठे मनुवादी है। चलो सारे मिलके निकलो उस बिहार के लिए, ये चलो सारे मिलके निकलो उस बिहार के लिए, और सारे रुके हैं खाली एक तुहार के लिए। हर के लिए हम 1956 के बौद्ध है भाई दीपक, मरेंगे या मारेंगे उस बोती बिहार के लिए, उस बोती बिहार के लिए। सदियों से डेरा डाले बैठे मनुवादी है, बैठे मनुवादी है, बैठे मनुवादी है, बैठे मनुवादी है। भीमाची वाघे रीना गवई ताई, खरंच या माझ्या ताईकडून 100 रुपयाची भेट आली। सदियों से डेरा डाले बैठे मनुवादी है, अरे हट जाओ बाजू में तुम्हारी तुम्हारी बर्बादी है, तुम्हारी बर्बादी है, तुम्हारी बर्बादी है। पांडे का सर पे अरे बच्चे बूढ़े दादी है, बच्चे बूढ़े दादी है, बच्चे बूढ़े दादी है, बच्चे बूढ़े दादी है। वो तो विहार हमारा हमारे